पुढचा दिवस सकाळ नुसतीच झालीच होती आणि आम्ही उठलो 6 वाजता, कारण आम्हाला आलता चहाचा आवाज. चहा नुसता पिला, घेतला आम्ही कवळ्या उन्हाचं दर्शन. आमची ट्रेन पोचणार होती 10 वाजता, म्हणून आमचं चाललं होतं जरा एन्जॉय करायचं. आणि त्यात आमचा यो पुढचा ब्लॉगर बघा लागलीच. फायनली आम्ही पोचलो होतो तिरुपतीमध्ये आणि दर्शनाकडे जायचं म्हणून आम्ही निघालो. आणि आमचा झुंड बघा नुसता तयारीत होता झुंड लढायला. आणि लगेच आम्ही गाडी बुक केली आणि इथनं आमचं पहिलं ठिकाण होतं कपिलेश्वर टेम्पल. आणि कपिलेश्वर टेम्पल म्हणजे शंकराचं पहिलंच तिरुपतीतलं मंदिर. धबधब्याच्या पाण्याखाली लपलेलं एक ठिकाणच आहे. असं म्हणतात इथं आंघोळ केल्यावर तुमचा सगळा प्रवास फुल एनर्जीमध्ये जातो. आणि थंड पाण्यात आंघोळ करून आम्ही मस्तपैकी देवाचं इथं आलो दर्शन घ्यायला. गर्दी एवढी पण नव्हती म्हणून आम्हाला लगेच दर्शन मिळालं. आणि आमचं नशीब एवढं चांगलं होतं की इथं आजच यांचा काहीतरी कार्यक्रम होता, बघून मन तृप्त झालं. आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो नाश्ता करायला. आणि यांचा नाश्ता एक नंबर होता, काही सांगायचं. आता या सगळ्या फुल एनर्जीमध्ये आमचा होता नेक्स्ट स्टॉप इस्कॉन टेम्पलला. या पुढच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवतो इस्कॉन टेम्पल. चला भाऊ.